Hello friends, welcome to the section of an P block element. Okay, so in last lecture we have studied about the 15 group element. Now in that is the 15 group element. Further we are going to study. Okay, that is known as phosphorus. So phosphorus basically आपण काय सांगतोय, it is exactly below uh, the nitrogen element which contains atomic number of 15. ओके, कॉन्फिगरेशन बघितला तर काय येतो त्याचा 3s2 3p3 आणि नायट्रोजनचा ऑब्वियसली वी नो दॅट 2s2 2p3. ओके, सो आणखी ह्याच फॉस्फरसचे आपण डिफरंट दॅट इज द ॲलोट्रॉपिक फॉर्म इथं एक्सप्लेन करतो आहे. तो म्हणजे काय, नायट्रोजन एक्झिस्ट इन अगेन 3 that is a allotropic form. That 3 forms are nothing but first that is known as white phosphorus, second that is known as the red phosphorus, and third that is known as the black phosphorus. Okay, so these are that is a contain phosphorus इथं. मग ह्या फॉस्फरसमध्ये इथं दॅट इज द फर्स्ट फॉस्फरस तुम्ही इथलं बघू शकताय, दॅट इज कॉल्ड ॲज इथं व्हाईट फॉस्फरस विच इज नथिंग बट अगेन एक्झिस्ट इन P4 मॉलिक्युल्स ओनली इथं. ओके, आता ह्या दॅट इज अ P4 मॉलिक्युलचा जो पहिला फॉर्म आपण सांगतो आहे, इट इज दॅट इज अ प्रॉपर्टी shows it is a poisonous in nature. Okay, as well as it is a waxy solid compound, and mostly again that is explained it nothing but insoluble in water. Okay, it is a insoluble in water. These are the that is a property of an white phosphorus. And regarding structure we can explain it is nothing but tetrahedral in structure which contains weak van der Waals force of attraction. Okay, so this is a first that is a allotropic form of an फॉस्फरस. सेकंड ॲलोट्रॉपिक फॉर्म म्हणजेच ज्यावेळेस आपण व्हाईट फॉस्फरसला इथं हीट करतो आहे, हीट केल्यावर हा रेड फॉस्फरस आपल्याला इथं फॉर्म झाल्यासारखा दिसतो. मग हा रेड फॉस्फरस जो आहे त्याचा इथं प्रॉपर्टी काय इथं, तर इट इज अ नॉन पॉयझनस इन नेचर, रेडिश वायलेट इन सॉलिड, अगेन इन्सोल्युबल इन वॉटर. जनरली आपण असं सांगतो इथं. ओके, सो this is a polymeric molecules containing with that is a covalent solids इथं. आता हे कोवॅलंट दॅट इज अ बॉन्ड आपण दाखवताना काय दाखवतो आहे, इट इज ऑल्सो दॅट इज अ कंटेन्स आणि द काईट लाईक स्ट्रक्चर इथं. मग ह्या काईट लाईक इथं दॅट इज अ स्ट्रक्चरमध्ये, ओके, काईट लाईक इथं दॅट इज अ स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथं दिसतो आहे की नंबर ऑफ दॅट इज अ P4 मॉलिक्यूल जे आहेत ते लिंक आहेत. ओके, आता लिंक असताना त्यांना आपण काय दाखवतो इथं की इट कंटेन्स मोस्टली काय तर दॅट इज अ एकच P4 मॉलिक्युल्स विच इज अगेन फर्दर विथ अनदर दॅट इज द P4 मॉलिक्युल्स इन दिस वे. ओके, स्ट्रक्चरमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला इथं दिसतोच. So this is that is a structure of a white phosphorus, black phosphorus आणि रेड फॉस्फरस. त्यातला आपण रेड फॉस्फरस आता इथं साईडला आहे, इज नथिंग बट दॅट इज अ मग लिंक बाय द कोवॅलंटली बॉन्डेड कंपाऊंड्समध्ये इथं. ठीक आहे. ओके, सो दिस इज प्रॉपर्टी ऑफ अन दॅट इज ॲलोट्रॉपिक प्रॉपर्टी ऑफ अन फॉस्फरस इथं. ना ह्याच्यामध्येच आपण प्रॉपर्टीज ऑफ एन दॅट इज व्हाईट फॉस्फरस सांगितलं इथं. त्यानंतर ना रेड फॉस्फरस इथं साईडला आहे. तर ब्लॅक फॉस्फरस काय सांगतो इथं, इट इज अ थर्मोडायनॅमिकली दॅट इज अ मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ एन स्ट्रक्चर फॉर इथं ब्लॅक फॉस्फरस. अगेन ह्याच ब्लॅक फॉस्फरसचे दोन दॅट इज अगेन फॉर्म आपण सांगतोय, तो म्हणजे कुठला, अल्फा अँड बीटा दॅट इज अ ब्लॅक फॉस्फरस इथं. ओके, हां जनरली आपण डिस्कस करतो आहे फॉर ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ एन
that is a black phosphorus. Okay, so let's see, that is the second section. तो म्हणजे काय, that is a phosphorus, compounds of an phosphorus. Compounds of an phosphorus are mainly again two type. तो म्हणजे काय, फर्स्ट टाईप दॅट इज कॉल्ड ॲज द फॉस्फरस हालाईड. जनरली त्याला आपण नोटेशन दाखवूया PX. एक्स म्हणजे आपल्याला माहितीच आहे हॅलोजन्स. हॅलोजन्स अगेन दॅट इज अ डिफरंट फॉर्मचे असतात. तो म्हणजे कुठला, एक दॅट इज अ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, याच्यापैकी कुठलाही एक. पण त्यातलं आपल्याला माहीत आहे दॅट इज द फ्लोरीन, दॅट इज द लेस स्मॉल एलिमेंट. आणि फ्लोरीन हा काय तर दॅट इज अ एक्सप्लोजिव्ह इन नेचर असल्यामुळे तो इझिली फॉर्म होऊ शकत नाही आहे. राहिला आयोडीन. आयोडीन दॅट इज द हेवीएस्ट एलिमेंट. तोही दॅट इज काय असतो आहे, अनस्टेबल असतो आहे, त्यामुळं मॉलिक्यूल जनरली फॉर्म करू शकत नाही आहे. राहिले परत दोन फॉर्मच्या इथं. तो म्हणजे कुठला, एक दॅट इज Cl आणि दुसरा आहे Br. सो ह्या दोन्हीमधले मॉलिक्युल्स आपण सिलेक्ट करू शकतो आहे. पण त्यातलं पण कुठला स्टेबल असेल, अनस्टेबल असेल, तेही आपण लेटर ऑन डिस्कस करूया. सो दिस इज अ फॉस्फरस हलाईड. फॉस्फरस हलाईडमध्ये परत दोन टाईपमध्ये आपण क्लासिफाय करतो आहे. तो म्हणजे कुठला, एक दॅट इज अ phosphorus trichloride and phosphorus pentachloride इथं. Okay, this is what is the phosphorus halide. And second compound of an phosphorus is nothing but known as the phosphine, which has formula of PH3. Okay, so these are, that is the compounds of an phosphorus. ओके, सो आता ह्याच कंपाऊंड्स ऑफ अँड फॉस्फरसमध्ये आपण पहिला कंपाऊंड दॅट इज स्टडी करूया. तो म्हणजे कुठला, फॉस्फिन. फॉर्म्युला जनरली नथिंग बट कॉल्ड ॲज PH3. आता हा दॅट इज अ फॉस्फरस दॅट इज अ प्रिपेअर करत असताना कुठल्या मेथडने आपण जनरली त्याला इथं प्रिपेअर करू शकतो आहे. ओके, तो आपण दॅट इज स्टडी करूया इथं. तो म्हणजे काय, फर्स्ट मेथड ह्याचं आपण सांगतो इथं काय, इथं दॅट इज अ कॅल्शियम फॉस्फाईड. इथं आता कॅल्शियम फॉस्फाईड आपण येत असताना काय इथे सांगतो आहे, कॅल्शियम फॉस्फाईड अगेन दॅट इज अ हायड्रोलाइज किंवा रिॲक्ट विथ टू डिफरंट मॉलिक्युल्स. तो म्हणजे कुठला, एक वॉटर मॉलिक्युल्स बरोबर आणि दुसरा आहे दॅट इज अ डायल्यूट HCl बरोबर. ओके, दोन्ही बरोबर ज्यावेळेस आपण इथं रिॲक्शन करेल तर त्यावेळेस आपल्याला मिळेल काय इथं करस्पॉन्डिंग दॅट इज द फॉस्फिन्स नथिंग बट नोन ॲज PH3 मॉलिक्यूल. ओके, सो व्हॉट इज अ कॅल्शियम फॉस्फाईड. कॅल्शियम फॉस्फाईडचा फॉर्म्युला आपण इथं सांगतो काय, ॲज कॅल्शियम इज नथिंग बट Ca आणि फॉस्फाईड नथिंग बट P. ओके, सो दोन्हींचं कॉम्बिनेशन इथं मिळेल काय, दॅट इज अ Ca3P2. सो ह्याच कॅल्शियम फॉस्फाईड ज्यावेळेस आपण हायड्रोलिस करतो म्हणजेच वॉटरबरोबर कंबाईन करेन तर काय मिळेल आपला करस्पॉन्डिंग. तर पहिला कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कारण की आपल्याला माहीत आहे कॅल्शियम त्याचा Ca2+ आयन. ओके, काय करतो इझिली H2Oच्या OH आयनला, OH- आयनला काय करेल, इझिली गेन करू शकतो इथं बरोबर, इझिली गेन करू शकतो आहे. त्यामुळं काय करतो तो फर्स्ट फॉर्म होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मग कॅल्शियममधला जो फॉस्फरस आहे तो लिबरेट होतो आहे दॅट इज अ हायड्रॉक्साईडच्या म्हणजे H2Oच्या H+ आयन बरोबर. त्यामुळं तो मिळेल काय आपल्याला, दॅट इज अ PH3. ओके, हा आपण सांगतो इथं काय इथं की कॅल्शियमचा रिॲक्शन. ओके, सेकंड कॅल्शियम फॉस्फाईड अगेन रिॲक्ट विथ दॅट इज HCl ऑल्सो. सो कॅल्शियम फॉस्फाईड ज्यावेळेस इथं काय HCl बरोबर रिॲक्शन करेल, सेम जो Ca+ आयन आहे तो काय करेल, Cl- HClच्या Cl- बरोबर इथं दॅट इज गेन करतोय आणि मिळेल काय आपल्याला, दॅट इज अ CaCl2. ओके, त्यातला परत हायड्रोजन म्हणजे H+ आयन इथं फ्री होतो आहे. हा H+ आयन कॅल्शियम फॉस्फाईडच्या फॉस्फरस बरोबर इथं कंबाईन होऊन मिळेल काय आपल्याला, दॅट इज अ PH3 म्हणजेच फॉस्फिन आपण सांगतो इथं. ओके, हा फर्स्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ दॅट इज अ फॉस्फिन आपण इथं एक्सप्लेन करतो इथं.
ह्याच्यामधलंच आणखी एक मेथड आहे, तो म्हणजे काय, दॅट इज द फॉस्फरस ऑन कंबायनिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड किंवा अल्कली सोल्युशन. ओके, अल्कली सोल्युशन म्हणजे कोण आपलं इथं, दॅट इज द NaOH इथं, म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडवर इथं रिॲक्शन करत असताना ओके आपल्याला माहीत आहे फॉस्फरस इथं दॅट इज काय इलेक्ट्रॉन इझिली गेन करतो आहे, त्यामुळं कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधला जो H+ आयन आहे ह्याला इझिली तो गेन करतो आहे आणि फॉर्म होतो आहे काय इथं, दॅट इज अ फॉस्फिन, नथिंग बट PH3. आणि बाय प्रोडक्ट इथं मग आपल्याला काय फॉर्म होतो आहे, NaHPO3, म्हणजेच दॅट इज अ सोडियम हायपो दॅट इज अ फॉस्फाईड. ओके, दिस वॉट इथं दॅट इज द रिॲक्शन. आणि रिॲक्शन बॅलन्स कसं करायचं आहे, ओके आपल्याला इथं दॅट इज अ बॅलन्सिंग फॉर्म दिलेला आहे इथं. ठीक आहे. सो नेक्स्ट सेक्शन ह्याच्यामधलंच आपण इथं दॅट इज सांगतो आहे, तो म्हणजे कुठला, केमिकल प्रॉपर्टी ऑफ ॲन दॅट इज अ फॉस्फरस इथं. आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये इथं दॅट इज अ डिफरंट प्रॉपर्टी आपण दॅट इज अ इझिली एक्सप्लेन करू शकतो इथं. तो म्हणजे कुठल्या इथं की ह्याच्यामध्ये दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी आपण इथं एक्सप्लेन करूया, तो म्हणजे काय, ॲक्शन ऑफ ॲन कॉपर सल्फेट. ओके, ॲक्शन ऑफ ॲन कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट नथिंग बट CuSO4. CuSO4 रिॲक्शन करत असताना काय काय होईल, आता CuSO4चा पहिल्यांदा आपण काय करूया, हा दॅट इज अ आयोनायझेशन रिॲक्शन बघूया इथं. CuSO4 जनरली आयोनाइज ॲज ओके Cu2+ आयन आणि SO4 2- आयन, बरोबर ना. हे जनरली आपण इथं सांगतो इथं कशाचं, इथं CuSO4चा. ओके, सो मग हा Cu2+ आयन काय करेल, दॅट इज अ फॉस्फरसला इथं दॅट इज अ गेन करायचा प्रयत्न करतो, कारण की फॉस्फिनमध्ये H+ आयन हा इथं दॅट इज अ लिबरेट होतो कशावर, सल्फेट आयन बरोबर इथं, बरोबर ना. इथं दॅट इज अ H+ आयन काय करतो आहे, दॅट इज अ Cu- आयनला गेन करून तो इथं फॉर्म होतो आहे ॲज ए सल्फ्युरिक ॲसिड. आणि फॉस्फरस जो फ्री होतो आहे हा फ्री दॅट इज अ P- आयन हे काय करेल, दॅट इज अ Cu2+ आयनला इथं गेन करून फॉर्म होतो इथं काय, तर कॉपर फॉस्फाईड इथं. ठीक आहे. ओके, दिस इज अ फर्स्ट रिॲक्शन. सिमिलरली दॅट इज अ सेकंड रिॲक्शन आपण एक्सप्लेन करतो आहे, तो म्हणजे काय, ॲक्शन ऑफ दॅट इज अ मर्क्युरियस क्लोराईड, म्हणजेच नथिंग बट दॅट इज अ Hg. मर्क्युरी फॉर्म्युला इथं दॅट इज अ काय, Hg आणि क्लोराईड दॅट द फॉर्म्युला इज नथिंग बट Cl2. आता ह्याच्यामध्ये पण सेम Hg हा काय इथं दॅट इज अ Hg2+ आयन हा काय करेल, फॉस्फरसला गेन करतो इथं, फॉस्फरसला गेन करतो आहे आणि फॉर्म होतो काय, सिम्पल दॅट इज अ मर्क्युरी फॉस्फाईड नथिंग बट कॉल्ड ॲज Hg3P2. आणि ह्याच्यातला H+ आयन जो फ्री आहे हा काय करतो आहे, गेन करतो आहे दॅट इज अ Cl- आयनला. आणि Cl- आणि H+ आयन फॉर्म होतो काय, HCl मध्ये. ओके, त्याचा बॅलन्स फॉर्म ऑफ ॲन रिॲक्शन इथं दिलेला आहेच. बॅलन्स कसं करायचं आहे आणि कुठल्या पद्धतीने होतो आहे हे आपण इथं दिलं इथं. ठीक आहे. ओके, नाव सेकंड रिॲक्शन तो म्हणजे काय, ॲक्शन ऑफ ॲन HBr नथिंग बट कॉल्ड ॲज हायड्रोजन ब्रोमाइड. बरोबर ना. हायड्रोजन ब्रोमाइड दॅट इज अ वीकली बेसिक इथं दॅट इज अ बेसिक नेचर ऑफ ॲन फॉस्फिन बरोबर काय करतो आहे, इझिली रिॲक्शन करतो आहे आणि फॉर्म होतो काय इथं फॉस्फोरिनियम कंपाऊंड मीन्स नथिंग बट PH4Br इथं. ओके, PH4Br इथं हा काय करतो इथं, दॅट इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो आहे. दिस इज वॉट इज द केमिकल प्रॉपर्टी. आणखी प्रॉपर्टी आहे ओके, तोही आपण दॅट इज अ लेटर ऑन स्टडी करूया, तो म्हणजे काय, दॅट इज ना नेक्स्ट सगळं काय इथं दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲन दॅट इज अ PCl3 म्हणजेच सॉरी ओके, these are the only three chemical property इथं. ना
पुढचा त्यातलाच कंपाऊंड आहे तो म्हणजे कुठला आपल्याला नॉन कंपाऊंड कळल्याच इथं फॉस्फरस हलाईड. फॉस्फरस हलाईडमधला पहिला कंपाऊंड आपण स्टडी करतो आहे तो म्हणजे कुठला PCl3. आता PCl3चं आपल्याला इथं झालेलं फॉर्मेशन पहिल्यांदा आपण बघूया, मग त्याचं स्ट्रक्चर लक्षात येईल की स्ट्रक्चर कसं काय फॉर्म होतो इथं. ओके, सो तर ह्याच फॉस्फरसमध्ये आपण पहिल्यांदा काय सांगतो इथं की ज्यावेळेस फॉस्फरस ओके हा मॉलिक्यूल फॉर्म करताना पहिल्यांदा तर आपण काय करूया इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती जाडीचं ॲटम तो गेन करू शकतो तो आपण पहिल्यांदा बघूया. सो इथे काय दाखवलं आपण फॉस्फरस याचा ॲटॉमिक नंबर आहे तर 15 बरोबर ना. ॲटॉमिक नंबर आहे 15 आणि हा फॉस्फरस काय करतो इथं आपल्याला इथं गेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखव जनरली काय की 3s2 आणि 3p3 बरोबर. ओके, हे जे ऑर्बिटल्स एस ऑर्बिटल पी ऑर्बिटल एसमध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहेत. पी दॅट इज द PX PY आणि PZ इन दिस फॉर्ममध्ये इथं किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3. ओके, हे तिन्ही इलेक्ट्रॉन पेर आहेत का अनपेर आहेत तर दिसतो आपल्याला इट इज अ अनपेर इलेक्ट्रॉन बरोबर ना. मग हा अनपेर इलेक्ट्रॉन जो आहे तो काय करतो इथं इलेक्ट्रॉन गेन करेल. किती गेन करणार इथं. सो ग्राउंड स्टेटमध्ये बघितलं तर दॅट इज अ हा काय इथं स्टेबलच आहे इथं तर 3 Cl इथं दॅट इज इझिली गेन होऊ शकतो. 1 इथं एक 2 आणि 3 बरोबर ना. कारण की Clचा ॲटॉमिक नंबर किती 17 कॉन्फिगरेशन आहे त्याचाही आपल्याला माहिती आहे 3s2 आणि 3p दॅट इज अ काय इथं 5 बरोबर ना. 3s2 3p5 तर याचा ऑर्बिटल आपण जर पाहिला तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि हा दॅट इज अ 5 एक काय इथं अनपेर इलेक्ट्रॉन. ओके, अनपेर इलेक्ट्रॉन काय करतो इथं दॅट इज अ डोनेट करतो आहे फॉस्फरसला बरोबर. ओके, दिस वॉट इथं सिम्पल दॅट इज अ कॉन्फिगरेशन. तर हाच कॉन्फिगरेशन आपण काय करतो दॅट इज अ दाखवतो आहे कशामध्ये आपल्या स्ट्रक्चरमध्ये इन दिस वे. ओके, ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3s आणि 3p 3d ऑर्बिटल त्याचा आहे पण दॅट इज आपल्याला सध्याला तो काय स्टेबल कॉन्फिगरेशन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन आपण मूव्ह करत नाही आहे. ओके, ज्यावेळेस एक्सायटेड स्टेटमध्ये जातो आहे तर इलेक्ट्रॉन रिमेन्स ॲज इट इज आणि 3pमध्ये इलेक्ट्रॉन काय करतो आहे तो दॅट इज अ गेन करतो आहे आणि कंटेनिंग 1 अनपेर इलेक्ट्रॉन. ओके, सो हाच अनपेर इलेक्ट्रॉन जो आहे हाच अनपेर इलेक्ट्रॉन जो आहे तो फॉर्म करतो ॲज ए लोन पेअर ऑफ ॲन इलेक्ट्रॉन आणि फॉर्म्स अँड कुठला sp3 हायब्रिडायझेशन. कारण का एसचा एक ऑर्बिटल पीनच्या 3 ऑर्बिटल इन्वॉल्व होतात दॅट इज इन एक्सायटेड स्टेटमध्ये हे मिक्स होऊन नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतो आहे तो म्हणजे कुठला sp3 हायब्रिड ऑर्बिटल. डी ऑर्बिटलच्या ह्याच्यामध्ये काही रोल नाही तो अगेन फर्दर कॉम्प्लेक्ससाठी तो इन्वॉल्व आपल्याला होऊ शकतो इथं. ओके, सो दिस इज वॉट इथं स्ट्रक्चर ऑफ ॲन फॉस्फरस ट्रायफ्लोराईडचा. ह्याचाच जर आपण बॉन्ड अँगल वगैरे पाहिला तर ह्या पद्धतीने आपल्याला इथं दिसतो आहे तो म्हणजे कुठला P ॲज अ सेंट्रल ॲटम. ओके, दॅट इज अ फॉर्म्स 3 डायमेन्शनल इथं बॉन्डिंग विथ Cl. ओके, आणि त्याचा बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ दिला आहे. बॉन्ड अँगल इज नथिंग बट 100. ओके, आणि बॉन्ड लेंथ नथिंग बट इथं 204 पिकोमीटर इथं. ओके, दिस इज वॉट इज. मग ह्याचा स्ट्रक्चर आपण ह्या पद्धतीने दाखवतो आहे तर स्ट्रक्चर ओके हा कुठला इथं अँगल फॉर्म करतो इथं. येस, एक्झॅक्टली काय सांगतो आपण दॅट इज अ पिरॅमिडल शेप इथं बरोबर ना. पिरॅमिडल शेप आणि आपल्याला माहीत आहे जनरली तो म्हणजे काय sp3 म्हणजे इथं कुठला दाखवतो आहे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर इथं बरोबर. त्यामध्येच दॅट इज अ हा पिरॅमिडल शेप आपण रिप्रेझेंट करतो आहे कंटेनिंग 1 लोन पेअर ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. सो
हा झाला स्ट्रक्चर ऑफ ॲन दॅट इज अ फॉस्फरसमध्ये. मग याच आता इथं नेक्स्ट इथं दॅट इज अ सांगूया इथं प्रिपरेशन ऑफ ॲन इथं काय इथं फॉस्फरस ट्रायक्लोराईड इथं. ओके, आता प्रिपरेशनमध्ये परत आपण दॅट इज आपल्याला माहीत आहे दॅट इज पहिला सिम्पल मेथडमध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो आहे तो म्हणजे कुठला प्रिपरेशन ऑफ ॲन PCl3 दॅट इज प्रिपेअर्ड बाय सिम्पल कॉम्बिनेशन ऑफ ॲन फॉस्फरस व्हाईट फॉस्फरस विथ दॅट इज ड्राय क्लोरीन गॅस. म्हणजेच ड्राय दॅट इज अ गॅस ऑफ ॲन क्लोरीन इज पास्ड ओव्हर द दॅट इज व्हाईट फॉस्फरस gives corresponding PCl3. सिंपल रिॲक्शन आहे, काय एवढं डिफिकल्ट नाही आहे. तो म्हणजे काय व्हाईट फॉस्फरस P4 मॉलिक्यूल रिॲक्ट्स विथ दॅट इज अ excess of an Cl2 gives corresponding PCl3. ओके, बॅलन्सिंग फॉर्म करताना काय दाखवतो आपण बॅलन्सिंग फॉर्म करताना आपण इथं एक्सप्लेन करतो आहे की इथं रिॲक्टंटमध्ये काय इथं एकच दॅट इज मॉलिक्यूल आहे तो म्हणजे P4. ओके, प्रोडक्टमध्ये इथं फॉर्म होतो ॲज ए PCl. बरोबर ना, म्हणजे दॅट इज मोल्स दॅट इज कंटेन्स इथं 4. सो प्रोडक्टमध्ये आपण इथं बॅलन्स करतो 4 मोल्स ऑफ एन फॉस्फरस. त्यामुळे फॉस्फरस रिॲक्टंट साईड प्रॉडक्ट साईड बॅलन्स होतो आहे. राहिला फक्त म्हणतो म्हणजे काय दॅट इज द प्रॉडक्ट साईडला इथं Cl किती झालं इथं दॅट इज 4 3 जा 12. बरोबर ना, 4 3 जा 12. पण आपण रिॲक्टरमध्ये घेतलं इथं दॅट इज ओनली 2 मॉलिक्युल्स म्हणजेच 2 मोल्स ऑफ एन Cl. किती कमी पडतात आणखी 10. सो असा नंबरने इथं सिलेक्ट करायचा की तो इझिली बॅलन्स होईल. मग इथं 4 3 जा 12. ओके, 2च्या टेबलमध्ये 12 कुठे येतो आहे डायरेक्टली 6 घेतलं तर 6 2 जा 12. सो दॅट इज 12 मोल्स ऑफ एन Cl. रिॲक्टंट साईड 12 मोल्स ऑफ एन इथं Cl. प्रोडक्ट साईड दोन्हीकडे काय इथं बॅलन्स आहे आपलं. ओके, हा पहिला मेथड जो आपण इथं सिम्पल फॉर्ममध्ये एक्सप्लेन करतो आहे फॉर फॉर्मेशन ऑफ ॲन PCl3. सेकंड ह्याच्यामध्येच जर आपण पाहिलं इथं की काय की आणखी एक मेथड आहे तो म्हणजे कुठला PCl3 प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग फॉस्फरस विथ थायनिल क्लोराईड. थायनिल क्लोराईड म्हणजे कोण SOCl2. ओके, SOCl2 नथिंग बट थायनिल क्लोराईड रिॲक्ट्स विथ फॉस्फरस gives corresponding PCl3 प्लस दॅट इज सल्फरस क्लोराईड म्हणजेच S2Cl2 आणि सल्फर डायऑक्साईड. ओके, दिस वॉट इज द प्रिपरेशन ऑफ ॲन PCl3. आता ह्याच PCl3चे डिफरंट केमिकल प्रॉपर्टी सांगतो आहे. म्हणजेच दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ ॲन तो म्हणजे काय PCl3. हा PCl3 रिॲक्शन कोणाकोणासोबत करतो आहे तर पहिला रिॲक्शन आपण ज्या काय करूया PCl3 ऑन रिॲक्टिंग विथ दॅट इज वॉटर. तो म्हणजे काय ॲक्शन ऑफ ॲन वॉटर काय होतो आहे. आता हा आपल्याला माहीत आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड मोस्टली दॅट इज सोल्युबल इन वॉटर. त्यामुळं दॅट इज PCl3 ज्यावेळेस इथं H2वर रिॲक्शन करतो आहे तर मिळेल काय आपल्याला फॉस्फरिक ॲसिड नथिंग बट H3PO3 प्लस बाय प्रोडक्ट म्हणून इथं काय फॉर्म होईल HCl. ओके, सो जनरल रिॲक्शन इथं सेकंड तो म्हणजे काय फॉस्फरस दॅट इज रिॲक्ट मीन्स PCl3 रिॲक्ट्स विथ अगेन एक्सेस ऑफ ॲन क्लोरीन. हा रिॲक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा कारण का हा रिॲक्शन आपल्या पुढच्याच दॅट इज कंटेंटमध्ये परत येणार आहे इथं. तो म्हणजे कुठला दॅट इज फॉस्फरस पेंटाक्लोराईडमध्ये इथं. बरोबर ना, पेंटाक्लोराईडमध्ये काय इथं रिॲक्शन दॅट इज PCl3 on reacting with chlorine again gives PCl5. This is what is the reaction of an that is a PCl3 with chlorine इथं. सेकंड तो आपण काय सांगतो आहे रिॲक्शन ऑफ ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज ॲक्च्युली कुठल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड जनरली आपण काय सांगतो आहे विच कंटेन कार्बोहायड्रेट्स आणि कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग अगेन फंक्शन ग्रुप. मग तो फंक्शन ग्रुप कोणताही असू शकतो आहे पण आपला जो लागणार आहे तो म्हणजे कुठला एक ॲसिड मॉलिक्यूल किंवा दुसरा इथं आहे अल्कोहोल मॉलिक्यूल. तर ॲसिडमधलं आपण पहिला ॲसिड घेतो इथं
तो म्हणजे काय CH3COOH म्हणजेच नथिंग बट कॉल्ड ॲज ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड ऑन रिॲक्टिंग विथ दॅट इज अ PCl3 इट फॉर्म्स अँड दॅट इज अ ॲसिटाईल क्लोराईड. ॲसिटाईल क्लोराईड ओके. तो म्हणजे काय फॉर्म्युला त्याचा आपण देतो ॲज ए एक सेकंड ओके. ॲसिटाईल क्लोराईड फॉर्म्युला दॅट इज देतो आपण काय इथं ॲज ए दॅट इज अ CH3Cl CH3COOCl इथं हा त्याचा इथं स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. कारण का की ज्यावेळेस ॲसिटिक ॲसिडमधला म्हणजे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH हा काय करतो इथं ओके PCl3मधला एक Clला इथं गेन करतो आहे म्हणजेच हा इथला OH एलिमिनेट होतो आहे इन विथ द Cl. त्यामुळे इथं काय मिळेल आपल्याला दॅट इज अ Cl विच इज नथिंग बट ॲसिटाईल क्लोराईड. आणि राहिलेला जो Cl2 आहे Cl2 कंबाईंड विथ OH त्यामुळे इथं काय इथं फॉर्म करेल दॅट इज अ OH हा फॉर्म करतो आहे फॉस्फरिक ॲसिड म्हणजेच H3PO3 मॉलिक्युल्स इथं ओके. Cl इझिली कंबाईन्स विथ दॅट इज अ काय आपण म्हणतो इथं फॉस्फरस इथं म्हणजेच ओके. सो काय इथं आता राहिलं तर बॅलन्सिंग फॉर्ममध्ये बरोबर ना. बॅलन्सिंग फॉर्ममध्ये आपण सांगताना काय सांगतो आहे बॅलन्सिंग फॉर्ममध्ये सांगताना काय सांगतो आहे की याच्यामध्ये जो आपल्याला इथं दॅट इज अ Cl आहे तो डायरेक्ट कंबाईंड होतो आहे ॲसिटाईलबरोबर. त्यामुळे दॅट इज अ 3 मॉलिक्युल्स ऑफ एन इथं दॅट इज अ Cl ओके. त्यामुळे इथं ॲसिटिक ग्रुप पण आपण इथं इन्क्रीज करतो आहे 3 मोल्सनी. आणि प्रॉडक्टमध्ये आपल्याला OH जो आहे तो आपण इथं H3O3 याच्यामध्ये दाखवलेला आहे. सिमिलरली अल्कोहोलबरोबर आपण सांगतो इथं सेम रिॲक्शन म्हणजेच काय इथाइल अल्कोहोल ऑन रिॲक्टिंग विथ PCl3 गिव्स असे काय इथं मिथाईल क्लोराईड इथं बरोबर ना. दॅट इज इथाईल क्लोराईड अँड फॉस्फरस इथं ठीक आहे. दिस इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर. आणखी एक तसंच इथं रिॲक्शन सांगतो इथं विथ इनऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज नथिंग बट कॉल्ड ॲज सिल्वर सायनाईड ओके. आता जनरली ज्यावेळेस इथं सायनाईड मॉलिक्यूल काय करेल इथं फॉस्फरस ट्रायक्लोराइड रिॲक्शन करत असताना तर ह्याच्यातला जो सायनाईड आहे रिप्लेस होतो आहे दॅट इज अ Clला. त्यामुळे मिळेल काय फॉस्फरस ट्राय सायनाईड इथं प्लस AgCl ओके. दिस वॉट इथं दॅट इज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ अन PCl3 आपण इथं जनरली सांगतो आहे. तर ह्याच दॅट इज अ कंपाऊंडमध्ये आता नेक्स्ट कंपाऊंड आपण दॅट इज अ फॉस्फरस हायलाईटचा इथं स्टडी करतो आहे तो म्हणजे कुठला दॅट इज नथिंग बट PCl5 स्ट्रक्चर ऑफ एन PCl5. आता हे PCl5 इथं स्टडी करताना पण काही इथं दाखवतो आपण पहिल्यांदा सांगतो आहे इथं दॅट इज फॉस्फरस इन अ ग्राउंड स्टेट. त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहीतच आहे ओके. एक्सायटेड स्टेटमध्ये काय होतो आहे की ग्राउंड स्टेटमधला एक इलेक्ट्रॉन प्रमोट होतो कशामध्ये 3D ऑर्बिटलमध्ये आणि फॉर्म होतो आहे काय इथं 3s1 3p3 आणि 3Dमध्ये एक इलेक्ट्रॉन ओके. त्यामुळे इन तो काय करतो आहे हायब्रिडेशन स्टेटमध्ये इथं हे तिन्ही ऑर्बिटल दॅट इज अ मिक्स होतो आहे. मिक्स होऊन आपल्याला एक नवीन हायब्रिड इथं फॉर्म होतो आहे तो म्हणजे कुठला sp3d ऑर्बिटल बरोबर ना. sp3d ऑर्बिटल म्हणतो आहे. त्यामुळे ह्या एकूण चार होतो आहे 5 दॅट इज अ ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन काय करतो आहे गेन करतो आहे 1 2 3 4 5. इन दिस दॅट इज अ वे इट गेन्स अँड 5 Cl atom to form PCl5 मॉलिक्युल्स बरोबर ना. PCl5 मॉलिक्यूल तो इझिली फॉर्म होतो आहे. त्यामुळे आपल्याला मिळेल काय इथं दॅट इज द स्ट्रक्चर कॉल्ड ॲज PCl5 इन दिस वे. त्याचा स्ट्रक्चर इथं आणि स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय दाखवतो आहे इट कंटेन्स अँड
दॅट इज अ ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर इथं. ओके, स्ट्रक्चर कुठलं दाखवतो इथं, दॅट इज अ ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर. हा इथं त्याचा शेप विथ बॉन्ड अँगल ऑफ एन, तो म्हणजे कुठला 90 अँड 120. 90 हा जो परपेंडिक्युलर आपला इथं फॉर्म होतो आहे तो आपण दाखवतो आहे, आणि 120 हा इथला इथं मिडल ऑर्डरमध्ये इथं. ओके, दिस इज अ 120 आणि हा आपला काय इथं 90 डिग्री जो प्लेनमध्ये काय करतो आहे परपेंडिक्युलरमध्ये फॉर्म होतो. ओके, सो दिस इज व्हॉट इथं स्ट्रक्चर. मग ह्याचाच आता इथं केमिकल प्रॉपर्टी प्रिपरेशन आपण पहिल्यांदा इथं दॅट इज स्टडी करूया. तो म्हणजे कुठला फॉस्फरस पेंटाक्लोराईड प्रिपरेशन ऑफ एन फॉस्फरस दॅट इज म्हणजेच PCl5. त्याच्यातला पहिला विथ Cl2. मगाशीच मी सांगितलं होतं इथं की दॅट इज अ ॲक्शन ऑफ एन Cl2. ओके, त्या रिॲक्शन लक्षात ठेवा. तो म्हणजे काय PCl3 on combining with excess of an इथं Cl gives corresponding काय आपला इथं PCl5. हे मगाशीच रिॲक्शन मी इथं एक्सप्लेन केला होता इथं, बरोबर ना. ओके, त्यामुळे याच्यामध्ये काय अडचण नसेल आय थिंक सो. नेक्स्ट इथं ओके, तर म्हणजे काय दॅट इज अ फॉस्फरस पेंटाक्लोराईड ऑन रिॲक्टिंग विथ सल्फराईल क्लोराईड रिॲक्शन करत असताना काय करेल इथं दॅट इज अ सल्फराईल क्लोराईडमधला जो Cl आहे तो इझिली कंबाईन होतो फॉस्फरस बरोबर, आणि फॉर्म्युला आपलं काय इथं PCl5 आणि लिबरेट दॅट इज अ काय इथं SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड इथं. ओके, सिम्पल फॉर्ममधला रिॲक्शन आहे, कारण की SO2Cl2 मधला हा Cl2 इथं ब्रेक होऊन डायरेक्टली कंबाईन होतो कशाबरोबर फॉस्फरस बरोबर. त्यामुळे हा फॉस्फरस इझिली दॅट इज अ लिबरेट होऊन इथं काय मिळेल आपल्याला PCl3. ओके, आणि राहिला काय इथं दॅट इज अ SO2 दॅट इज अ गॅस आहे, त्यामुळे तो फ्री होतो आहे इन द फॉर्म ऑफ सल्फर डायऑक्साईड. बाकीचा बॅलन्स फॉर्म ऑफ एन रिॲक्शन हे कसं करायचं ओके, हे तर आपल्याला बेसिकली माहीत आहे, तरी एकदा रिवाईज करू आपण. कारण का आता इथं फर्स्ट इथं तो म्हणजे कुठला फॉस्फरस म्हणजेच P4 बघू शकता रिॲक्टरमध्ये किती 4 मोल्स, प्रोडक्टमध्ये इथं किती होतं एकच, त्यामुळे ह्याला आपण डायरेक्टली 4 मोल्स आपण घेतो आहे. सो 4 मोल्स ऑफ एन फॉस्फरस कंबाईन विथ Cl, बरोबर ना. त्यामुळे Cl किती झाले 4 दॅट इज अ 5 जा नथिंग बट 20. ओके 20. मग इथं होते किती Cl ओनली 2 मोल्स, मग आपल्याला किती कमी पडतात 10. सो म्हणजेच 22च्या टेबलमध्ये असा दॅट इज द नंबर कुठला देतो आहे, कारण की तो 20 यायला पाहिजे, त्यामुळे डायरेक्टली 2 10 जा 20, बरोबर ना. त्यामुळे Cl बॅलन्स झाला, राहिलं काय SO2 एकटाच आहे, तो डायरेक्टली आपण 10 मोल्स ऑफ एन SO2 रिप्रेझेंट करू शकतो आहे. दिस वॉट इथं रिॲक्शन. ओके, काही इथं अडचण आता दिस अ प्रिपरेशन मेथड ऑफ एन दॅट इज अ फॉस्फरस. मग ह्याचं केमिकल प्रॉपर्टी. आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण डिफरंट प्रॉपर्टी इथं दॅट इज अ एक्सप्लेन करतो आहे. ओके, पहिला प्रॉपर्टी आपण इथे एक्सप्लेन करतो आहे विथ दॅट इज अ वॉटर. म्हणजे आता ऑलरेडी Cl हा काय करतो मॉइश्चर ऑब्झर्व करतो आहे, त्यामुळं दॅट इज अ इझिली फॉर्म होतो आहे, तो म्हणजे कुठला फॉस्फरस दॅट इज फॉस्फरिक ॲसिड इथं, तो म्हणजे H3PO3 मॉलिक्यूल हा काय करू शकतो आहे इझिली फॉर्म करू शकतो इथं. ठीक आहे, हा पहिला रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन ह्याच्यामध्येच तो म्हणजे कुठला फॉस्फरस पेंटाक्लोराईड ऑन हिटिंग, म्हणजे त्याला डिकम्पोज केला तर आपल्याला इथं डिकम्पोज करून 2 मॉलिक्युल्स वेगळे मिळू शकतात. तो म्हणजे कुठला एक फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि दुसरा आहे दॅट इज द क्लोरीन गॅस इथं. ओके, सेकंड दॅट इज द रिॲक्शन म्हणजेच काय ऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर जसं आपण मागच्या वेळेस PCl3 बरोबर रिॲक्शन केलं होता, सेम इथं पण प्रॉडक्ट आपल्याला फॉर्म होतो आहे. ओके, प्रॉडक्ट्स फॉर्म होतात. तो म्हणजे काय ॲसिडिक ॲसिड म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH काय करेल रिॲक्ट विथ PCl5. आता Cl5मधला एक Cl मी इथं घेतो आहे आणि डॅश करतो इथं दॅट इज अ PCl4. ओके,
काय होईल, हा ओ एच मायनस आयन रिप्लेस करतो आहे कशाला इथं, सी एल मायनस आयनला. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट काय मिळेल इथं, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl म्हणजेच असिटाल क्लोराईड. ओके, आणि हा PCl4 जो इथं दॅट इज अ लिब्रेट होतो आहे त्या PCl4मधला दॅट इज अ परत कंबाईन होतो कशावर इथं, OH बरोबर. मग OH बरोबर इथं रिॲक्शन करताना परत दोन मॉलिक्यूल वेगळे भेटतात. तो म्हणजे काय, H आहे, H अगेन गेन्स आणि इथं Cl टू फॉर्म अँड दॅट इज अ HCl. आणि राहिलं काय, PO आणि दॅट इज अ CL4मधला एक Cl गेला, राहिलं इथं 3 Cl. सो हे कंबाईन होतात आणि फॉर्म होतो काय, फॉस्फरस ऑक्सी क्लोराईड बरोबर. ठीक आहे, दिस इज वॉट इथं रिॲक्शन. सो सेम रिॲक्शन आपण अगेन इथे एक्सप्लेन करतो आहे इथाइल अल्कोहोलबरोबर. तो म्हणजे कुठला, C2H5. C2H5 कंबाईन विथ दॅट इज अ C2H5OH कंबाईन विथ PCl5. त्यातला मी परत Cl इकडे दाखवतो इथं आणि रिमेनिंग ॲज अ PCl4. काय करेल, हा Cl मायनस आयन अगेन रिप्लेस करतो OHला आणि फॉर्म होतो ॲज ए C2H5 डॅश. ओके, Cl म्हणजेच इथाइल क्लोराईड. आणखी हा OH मायनस जो आयन आहे हा कंबाईन होतो इथं दॅट इज अ PCl4 बरोबर. त्यातला मगाशी सांगितलं आहे H प्लस आयन अगेन कंबाईन करतो इथं Clला, त्यामुळे फॉर्म होतो ॲज ए HCl. राहिलेला जो आहे PO आणि Cl3 इट फॉर्म्स अँड तो काय इथं POCl3 म्हणजेच फॉस्फरस ऑक्सी दॅट इज अ क्लोराईड इथं इन दिस वे. ओके, दिस वॉट इथं रिॲक्शन विथ ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं. ठीक आहे, नेक्स्ट ह्याच्यामध्येच आपण रिॲक्शन सांगताना काय सांगतो इथं, दॅट इज अ रिॲक्शन्स विथ मेटल बरोबर. मेटलवर रिॲक्शन करताना काय करतो आहे, AG दॅट इज अ इझिली म्हणजेच गेन करू शकतो आपल्याला कशाला इथं, दॅट इज अ CLला. त्यामुळे इथं फॉर्म होतो आहे दॅट इज AgCl आणि बाय प्रॉडक्ट म्हणून दॅट इज अ PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड. ठीक आहे, ओके. सिमिलर आणखी एक मेटल बरोबर तर रिॲक्शन दाखवूया टीन बरोबर. टीन रिॲक्ट विथ Cl. आता टीनचं बॅलन्स दॅट इज 2 प्लस आयन, त्यामुळे इथं काय मिळेल, Cl 2 मायनस आयन गेन करतो आहे, त्यामुळे तो फॉर्म होतो आहे दॅट इज अ टीन क्लोराईड नथिंग बट SnCl2 आणि फॉस्फरस ट्रायक्लोराईड इथं. ओके, अगेन एक मेटल दॅट इज अ झिंक बरोबर रिॲक्शन केला तर Zn 2 प्लस आयन इझिली गेन आणि इथं Cl मायनस आयन, सो गिव्स दॅट इज ZnCl2 plus PCl3 इथं. ओके, these are the काय simple that is the chemical properties of an that is the phosphorus pentachloride. ओके, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट सेक्शन येतो ह्याच्यातला लास्ट सेक्शन, तो म्हणजे काय कंपाऊंड्स ऑफ एन इथं दॅट इज अ फॉस्फरस. त्यालाच आता कंपाऊंड इथं दाखवताना इथं दॅट इज अ ऑक्सी कंपाऊंड दाखवतो आहे, म्हणजेच काय फॉस्फरसच्या डिफरंट दॅट इज अ कंपाऊंड तो इथं फॉर्म होतो आहे. ओके, त्यातला पहिला कंपाऊंड कॉल्ड ॲज इथं हायपोफॉस्फरस ॲसिड विच इज नथिंग बट फॉर्म H3PO2. ओके, आता ह्याच्यामध्ये डिफरंट कंपाऊंड करताना काय करतो आहे, H3PO2 हा जो फर्स्ट कंपाऊंड आपण दाखवतो आहे याच्यामध्ये परत ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन केला तर आणखी एक ऑक्सिजन त्यामध्ये ॲड होतो आहे आणि फॉर्म होतो आहे ऑर्थो दॅट इज अ फॉस्फरिक ॲसिड बरोबर इन दिस वे इथं, बरोबर ना. ओके, तर ह्याच अगेन मॉलिक्यूलमध्ये आपण H2 ॲड केला तर इथं मिळेल काय आपल्याला, दॅट इज अ फॉस्फरस हायपोफॉस्फरिक ॲसिड म्हणजेच H4P2O6 इथं. ओके, पण ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडमध्ये म्हणजेच हा इथं दॅट इज अ दिसतोय ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड, याच्यामध्ये आणखी एक मॉलिक्यूल ऑफ एन नुसता ऑक्सिजन जर ॲड केला तर मिळेल काय आपल्याला, दॅट इज ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड इथं. ओके, सो दिस इज ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड इथं. ठीक आहे, आणि हायपोफॉस्फरिक ॲसिड ह्या मॉलिक्युल्समध्ये आपण जर आणखी एक H2 मॉलिक्यूल ॲड केला तर मिळू शकतो आपल्याला काय इथं पायरो विच कंटेन मोर मॉलिक्युल्स ऑफ एन दॅट इज OH इथं. दिस इज वॉट इथं. ओके, तिथं स्ट्रक्चर. मग आता ह्या
दॅट इज अ ऑक्सी ॲसिड ऑफ अँड फॉस्फरसच्या डिफरंट स्ट्रक्चर होतं. स्ट्रक्चर स्टडी करताना इथं दॅट इज स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला इथं दॅट इज नीट बघू शकताय. ओके, स्ट्रक्चर एक्सप्लेन करायच्या आधी मला फक्त एवढंच सांगायचं की मगाशी आपण स्टडी केलं होतं काय की फॉस्फरसकडे दॅट इज अ कॉन्फिगरेशनमध्ये आपण काय दिलं तर इथं 3s2 3p3. ओके, हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे इथं सांगायची गरज आहे इथं मला. तर याच्यामध्ये 3 दॅट इज द पी इलेक्ट्रॉन जो आहे ते अनपेअर आहे. त्यामुळे 3 व्हॅलेन्सी तर ऑब्वियसली त्याचा बनतोच, बरोबर ना. आणि पीच्या नंतरनं परत कुठला आहे तर डीमध्ये एकूण 5 इलेक्ट्रॉन आपण दॅट इज 5 ऑर्बिटल आपल्याला इथं असतात. ओके, सो ते 5 ऑर्बिटल आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आहे. इन दिस वे त्याची व्हॅलेन्सी आपल्याला काय सांगतो आपण, व्हॅलेन्सी ऑफ एन इथं फॉस्फरस इज नथिंग बट दॅट इज 1 -3 किंवा +5, बरोबर ना. तर हे +5 प्रमाणे त्याचा इथं काय करू शकतो आहे, त्याचा स्ट्रक्चर ही रिप्रेझेंट करू शकतो आपण. सो सेंटर ॲटममध्ये कोण आपला फॉस्फरस, तर सेंटर ॲटममध्ये कोण आहे आपला फॉस्फरस. याची 5 व्हॅलन्सीमधलं इथं एक दॅट इज अ सिंगल बॉन्ड विथ एच, सेकंड सिंगल बॉन्ड इथं ओ एच इथं, बरोबर ना. आणि आणखी एक इथं दॅट इज अ सिंगल बॉन्ड ओ एच, कारण की इथं ऑक्सिजन किती आपण दाखवतो आहे 2 ऑक्सिजनमधला एक डायरेक्टली अटॅच करतो आहे, राहिलेला जो आहे तो डबल बॉन्ड ओ. ओके, तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ऑक्सी ॲसिड्स ऑफ एन फॉस्फरस त्यामध्ये एक डबल बॉन्ड ओ विथ फॉस्फरस हे कंपल्सरी असणं. त्यामुळे हे 5 व्हॅलन्सीमधला एक डबल बॉन्ड ओ पहिला रिप्रेझेंट करायचा आणि रिमेनिंग जो आहे तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजे हायड्रॉक्साईड बरोबर आपण अटॅच करू शकतो. ठीक आहे, दिस इज अ फर्स्ट स्ट्रक्चर. आता सेकंड स्ट्रक्चरमध्ये फॉर्म्युला काय दाखवतो आहे आपण इथं दॅट इज रिप्रेझेंट करतो आहे ॲज ए H3PO3, बरोबर ना. मग थोडक्यात पहिल्यांदा विचार करा की त्याचा सेंटर ॲटम दॅट इज आपल्याला माहितीच आहे तो म्हणजे कुठला फॉस्फरस इथं, बरोबर ना. फॉस्फरस इज ॲन सेंट्रल ॲटम. मग ह्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड कंपल्सरी विथ OH. आता राहिले 3, बरोबर ना. 3 व्हॅलन्सी, त्या 3 व्हॅलन्सीमध्ये O3मधले एक ऑक्सिजन तर गेला, राहिले किती ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. 2 ऑक्सिजन राहतात, ते कंबाईन होतो इथं OH आणि इकडे एक OH. ओके, म्हणजे 2 व्हॅलन्सी कंप्लीट झाले, राहिला फक्त एकच व्हॅलन्सी आणि एक हायड्रोजन तो सिंगल बॉन्डमध्ये इथं फॉर्म होतो इन दिस वे. ओके, सेकंड स्ट्रक्चर सेम बघू शकताय तुम्ही इथं. ओके, तो म्हणजे 2 फॉस्फरस आहेत. फॉस्फरसमध्ये इंटर बॉन्ड इथं पहिल्यांदा फॉर्म होतो आहे आणि नंतरनं P डबल बॉन्ड O, दुसरा पण P डबल बॉन्ड O. ओके, आता राहिलेले जे दॅट इज 2 व्हॅलन्सी आहेत, हे 2 व्हॅलन्सी फॉर्म होतो विथ OH अँड OH फॉर्ममध्ये, करेक्ट. ओके, इथं पाहू शकताय दिस इज वॉट इथं दॅट इज द स्ट्रक्चर्स. ओके, स्ट्रक्चर्स आणखी एकदा रिवाईज करा, जरा प्रॅक्टिस करा. सिम्पल फॉर्म होतो, काही त्या अडचणी मी तुम्हाला क्ल्यू सांगितलेला आहेच इथं. काय इथं क्ल्यू आहेत आणि कशी त्याची रिप्रेझेंट करायचं इथं. ठीक आहे.